मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलेला आहे। दरम्यान आरोपी सुदर्शन गुलेच्या मोबाईलमधील हा व्हिडिओ सीआयडीने ताब्यात घेतलाय। सुदर्शन गुलेसह दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडलेला असून आरोपीच्या मोबाईलवरून हत्येवेळेला वरिष्ठ नेत्याला कॉल केल्याचं समोर आलंय। बदनामी केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरेंविरोधात जितेंद्र आव्हाडांनी बीडमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। दरम्यान हा खोटा गुन्हा असून मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया ठोंबरेंनी दिली आहे। धनंजय मुंडेंसंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। फडणवीसांकडे डावा उजवा असं कधी नसतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावरती केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी निषेध केलाय। एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं, एका अभिनेत्रीचं नाव कोणाशी तरी जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही, त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलू नये असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय। बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपीला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आणि बीड सोडणार नाही असा इशारा दमानियांनी दिलाय। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार असा इशारा दमानियांनी दिलाय। तर धनंजय मुंडेंसारखा माणूस मंत्रिमंडळात नको अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीने तपासाचा फास आवळलेला आहे। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलवण्यात आलेलं आहे। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्डिंग यावेळेला पोलिसांकडून तपासण्यात आलेत। उत्तम जानकर यांनी बीडमधील घटनेचा निषेध केलेला आहे। वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि त्याचा कर्ता करविता धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे। तर राज्य सरकारने हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोल सुद्धा जानकरांनी केला। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळीसोबत आहोत। प्राजक्ता माळीने जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे, त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या, विनाकारण कलाकाराचं नाव कोणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीला पाठिंबा दिलाय। सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत। परभणीसह बीडमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील चेंबूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यातील एका भिंतीवरती हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेमध्ये घडलेला आहे। या घटनेची दखल घेत भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जात हिरव्या रंगावरती भगवा रंग दिलाय। या प्रकरणानंतर वादाची शक्यता निर्माण झाली आहे। सचिन खरात यांनी खासदार मेधा कुलकर्णींवरती हल्लाबोल केलेला आहे। संविधानाचं स्वतःच्या घराच्या भिंतीला कोणता रंग द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार सर्वांना दिलाय, त्यामुळे देशात हुकुमशाही नाही लोकशाही आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार आहे, त्यामुळे आम्ही काही कामं थांबवलेली नाहीत, लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे। निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली। त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलेला आहे। आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे। रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपाच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवरती सोपवण्यात आली आहे, त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला आहे। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावरती असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवरती कार्यशाळा घेण्यात आलेली आहे। दक्षिण अहिल्यानगरमध्ये मोठ्या संख्येने नोंदणी करून घेण्याचं आवाहन आमदार अमित गोरखेंनी केलं आहे। दिल्लीत राष्ट्रवादी 11 जागा लढवणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील
पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बॅलॉर्ड पिलर इथे प्रदेश कार्यालयामध्ये पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पदं मिळणार असल्याचं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रावरती सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा होते। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद साताऱ्यातील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 90 वर्षांच्या होत्या। तुळजापूरच्या मेसाई जवळगा इथे सरपंच नामदेव निकम यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। थेट पाण्याच्या टाकीवरती चढत सरपंच यांनी गावकऱ्यांसह पोलिसांचा निषेध नोंदवलाय। कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाहतुकीचं काटेकोर नियोजन करण्यात आले। कार्यक्रम स्थळी भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली। नवी मुंबई विमानतळावरती इंडिगोच्या विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। 17 एप्रिल पासून विमानतळ सर्वांसाठी सुरू होणार आहे। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे नियुक्ती संदर्भात कळवल्याची माहिती निकम यांनी दिली। खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालेला आहे। मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे। 31मुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान वाहतूक कोंडीमुळे माथेरान घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। नवी मुंबई विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बादली यांनी दिलेली आहे। दरम्यान या विमानतळामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी सध्या पालघरमध्ये भूसंपादन सुरू आहे। याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता शासनानं जमिनींचं अधिग्रहण सुरू केलंय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला आहे। वीकेंड आणि सुट्ट्यांच्या निमित्ताने मुंबई पुणे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढली। त्यामुळे खंडाळा बोरघाट परिसरात वाहतूक कोंडी बघायला मिळते। एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या लांब रांगा बघायला मिळत आहेत। पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये मात्र मोठा गोंधळ उडालेला होता। सभेमध्ये चांगलाच गदारोळ झाल्याने सर्वसाधारण सभा वादळी ठरली। गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्ब शोधक पथकासह तपासणी करण्यात आली। मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्याला येत असतात। मात्र लोणावळ्यातील रस्ते हे खड्डेमय आणि संकुचित असल्यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो। बदलापुरात होणाऱ्या आगरी महोत्सवाची शान गौतमी पाटीलच्या नृत्याने अधिकच वाढलेली आहे। गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सर्वांनाच घायाळ केलंय। यावेळेला गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळलेला आहे। बांधकाम झाल्यानंतर 8च दिवसात स्लॅब कोसळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। त्यामुळे आजपासून या मार्गावरती 8 एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावणार आहेत। अमरावतीच्या तिवसामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे यंदा महिलांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे। परभणीतील पूर्णा शहरालगत काही वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडले। त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय। नागरिक हैराण झालेत। त्यामुळे पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी केली जाते। अहिल्यानगर शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना सुद्धा अवजड वाहनं रस्त्यावरती येत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे अवजड वाहनांना शहरात बंदी घालावी अशी मागणी नागरिक करत आहेत। येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याने दहशत माजवलेली आहे। चिंचोडी, निमगाव, पारेगाव या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी केली जाते।
जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीने आडमोठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं. करुळघाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी करुळघाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर इथल्या 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपामध्ये 5 लाख रुपयांची वैयक्तिक मदत केलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी मदत केली. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिवस साजरा केला जातो. या शौर्य दिनाच्या अनुषंगाने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवरती रस्ते, जल, हवाई मार्गाचं बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळाच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे. कोट्यावधीचा खर्च करून सुद्धा केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होताना दिसते. पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्याप सुद्धा अपूर्ण स्थितीमध्ये आहे. तालुक्यामध्ये 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्क काष्ट मागे लागलं असल्याचं दिसून येत आहे. टिपेश्वर वाघाचा संचार बार्शी तालुक्यातील करी शिवारात सखल भागामध्ये सुरू होता. बार्शीमध्ये वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे. वर्षाखेरीस रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट तात्पुरती बंद असेल. सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये तर नंतरच्या कालावधीमध्ये 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यामध्ये मिळाल्याने दिलासा मिळतो. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. 31च्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती दाखल होत आहेत. मावळमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. अशातच पर्यटकांनी मावळसह लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी मोठी गर्दी केली आहे. थंडगार वाऱ्याची झुळूक, पेरूची फोड आणि गरमागरम चहासोबत मक्याचा स्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली. बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन झाले. नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनाला सुद्धा गर्दी केलेली आहे. शिर्डीमधील लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. साईनगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. पर्यटकांनी पावलं धरणाकडे वळू लागलेली आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेल्या या परिसरामध्ये गुलाबी थंडीने पर्यटक सुखावले. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यामध्ये पर्यटकांची झुंबड पाहायला मिळते. सर्वत्र पसरलेली गुलाबी थंडी आणि त्यासोबतच गरमागरम चहाचा आस्वाद घेत पर्यटक चांगलेच रमलेले दिसतात. आणि सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 30 गावांना फटका बसलाय. शिरपूर तालुक्यातील 1728 शेतकऱ्यांचं सुमारे 1200 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रानडुकरांनी हैदोस घातलेल्या रानडुकरांनी शेतात घुसून मक्याचं पीक भुईसपाट केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावरती मोठ्या प्रमाणावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते.
अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, तर कपाशीवर लाल्याचा आणि हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दर्यापूरच्या सांगवा फाट्याजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने बैलगाडीला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले. सतीश वाघ हत्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलेलं आहे. मागील 10 वर्षांपासून सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांचा मानसिक छळ करत होते. एवढंच नव्हे तर मोहिनी वाघ यांना मारहाण देखील करत असल्याची माहिती मोहिनी वाघ यांनी पोलिसांना दिली. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि इतर 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. राज्यभरासह सोलापुरात सुद्धा बनावट ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे. बनावट फोन पेच्या वापरामध्ये वाढ झाल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचत पेट्रोल पंपावरती तरुणाला अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मारमजोब गावामध्ये राहणाऱ्या एका 11वीतील विद्यार्थ्याचा होरपळून मृत्यू झालाय. हा विद्यार्थी चुलीजवळ बसून अभ्यास करत असताना आगीचा भडका उडल्यामुळे त्याचा होरपळून मृत्यू झालाय. अकोल्याच्या अकोट इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये दोघांना अटक केली असून 53,000चा मुद्देमाल जप्त केलाय. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जालन्यामध्ये पोस्टाने मागवलेल्या 2 तलवारी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रार दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातून चोरीला गेलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी जालन्यातील परतूरमध्ये जप्त केलेल्या आहेत. नाकाबंदीच्या वेळेला पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबईमध्ये मागील 4 वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. तर वर्षभरामध्ये 654 गुन्हे दाखल केले असून 939 आरोपींवरती कारवाई केली आहे. सोलापुरातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. बार्शीमध्ये एसटी बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून हा निधी लंपास केल्याचा दावा केलेला आहे. हर्षकुमार क्षीरसागर यांची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला कोपरखरणेकडून अटक केली आहे. आणि सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता बघूयात वेगवान बातम्या. कल्याणमध्ये भरधाव टेम्पोने 2 कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालेला आहे. अपघातामध्ये टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. 7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संतप्त पालकांनी रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे. मेडिकल चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे. जळगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलीला निमोनिया झाल्याने उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला होता. मालवणीत एका कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याने अपहरण करत दरोडा टाकून 6 लाखांची खंडणी मागितलेली. यात पोलीस अधिकाऱ्यासह नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली. पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये अधिक वाढ झालेली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 11 महिन्यामध्ये 1,37,62,62,317 रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची घटना घडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीवरती आकर्षक सूट, बक्षीस, क्रेडिट कार्डवरती कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घर बसल्या नोकरी, यूट्यूबवरती लाईक असे विविध प्रकारचं आमिष दाखवत ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. या प्रकरणामध्ये अडकलेल्या 123 तक्रारदारांना वर्षभरामध्ये 1,02,43,000 रुपये परत मिळाले. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात येते. सोलापूर शहरातील 800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत, तर 72 ठिकाणी फिक्स पॉइंट आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. 31ला स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ही बंद करण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलेली आहे. यावेळेला शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी 13,000 पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झालेले आहेत. यावेळेला दंगल नियंत्रण कक्षासह SRP पथक सुद्धा तैनात असेल. 31 डिसेंबरला सुद्धा पोलिसांकडून ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. पंढरपूरजवळ गुरसाळे गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले.